आखाडा विधानसभेचा कौल जनतेचा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण भूम परंडा वाशी या विधानसभा मतदारसंघातील जनतेचा आढावा घेणार आहोत। एकंदरीतच या मतदारसंघामध्ये कुठले विषय असतील जे की या निवडणुकीमध्ये मतदानावर इफेक्ट करतील आणि एकंदरीतच मतदारांच्या बोलक्या प्रतिक्रिया हे आपण या ठिकाणी दाखवणार आहोत। सगळ्यात मोठं गाव असलेल्या या भीट या शहरामध्ये या गावामध्ये आलेलो आहोत आणि एकंदरीत इथल्या मतदारांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। आपण सुरुवात बाबापासून करूया। बाबा, काय राजकीय वातावरण? कुठल्या गावचे आहेत? हिरवलीचे आहेत। काय वातावरण कोणाच्या बाजूनं बरं आहे आता सध्या का? अजून काय सांगता येत नाही, पण आता 2 दिवस शेवटचे राहिले, त्या 2 दिवसात म्हणजे होईल। बरं, ठीक आहे। आता इथं राहुल मोठे की तानाजी सावंत दोघांपैकी कोण सरस राहील? राहुल मोठे म्हणजे गिरोळी आहेत, आमचेच आम्ही म्हणणार। राहुल मोठे म्हणजे हे करणार ना, त्यांचं बी काम सर्वसाधारण माणसासारखंच आहे ना, सगळं साधे ह्याच्यासाठीच आहे ती। बरं, मग काय वाटतं वातावरण कोणी निवडून आता राहुल मोठेच यायला पाहिजे, 100% यायला पाहिजे। हो, बरं। नाही दुसऱ्याकडे हात नाही लवकर दाखवायचा, आपण बोलायचं सुरुवात। काय बरं वातावरण? काय वातावरण राहुल भाईला चांगला आहे। राहुल भाईला आहे। कुठल्या गावचे आहेत? इथलेच आहेत। बरं, काय गावाचं वातावरण काय? गावाचं वातावरण चांगलं आहे, 50% होईल, 50% 50% हे 50% ते। बरं, तानाजी सावंत आमदार होते, मंत्री राहिलेले आहेत, काय विकास कामं पोचलीत गावापर्यंत? पोचलेत ना। कुठले विकास काम आहेत कशाचे? माझं स्वतःचं 2 वर्षाला कोटा केला, त्याचं अनुदानचे पैसे सुद्धा नाही, निवेदन दिलं तरी बी नाही, काहीच नाही, आश्वासन फक्त। त्यांचं तर म्हणणं की मतदारसंघात बऱ्यापैकी विकास काम झाले। विकास नाही, काय कायचा विकास नाही। काय वाटतं, महाविकास आघाडी आलं तरी होईल काय विकास? राहुल भाई हो, तीच राहुल भाई आले तर करतील काय विकास? पहिले 15 वर्ष होते किती विकास झाला नाही? विकास झाला की भरपूर विकास झाला, भरपूर विकास झाला। सडके फडके सगळे रोड, कसं झालं? 3 तालुक्यात 3 तळी झाले, भूम परंडा वाशी। काय वाटतं? भरपूर केलं त्यांनी। बरं, तानाजी सावंत निवडून देतील काय? कधीच नाही, कधीच नाही। काय वातावरण गावचं? कुठले आहेत गावचे? तांदळवड परंडा तालुका। काय बरं तिकडे वातावरण? एकदम 100% ही महाविकास आघाडी ह्या सरकारला बदलायचंय। काहीही करून इथं ठेवायचं नाही, कारण तळमळ फक्त नोकरदार पोरांचे लग्न व्हायनात, नोकऱ्या नाहीत पोरांना, आणि इतकी बेकारी अवस्था केली की ह्यांना कायमस्वरूपी काटवायचे। ठीक आहे, देशात ठीक आहे, पण इथं नाही, देशात इथं फक्त महाविकास आघाडी राहते। तुम्ही तुतारीचे कार्यकर्ते दिसायला। काय वातावरण? तुतारीचं वातावरण आहे। काय नाही, सरकार फक्त आमच्या शेतकऱ्याला काय साहेबींना 4,000 रुपये भाव, 30 रुपये किलोने पैसे वाटले, 7,000 रुपये एकर मी राहणार इथचाच आहे नागरिक, पण मी सिलेंडरचा माणूस आहे आणि आमचं सिलेंडर येणार आहे। सिलेंडर येणार? हा, राईट। 18 पकडतात करणार कार्यकर्ते आहेत काय? काय वातावरण इथलं? 100% कुठल्या गावचे? इथलेच आहेत का? 100%? 1,001 लागला, 300% सावंत साहेब। इकडे कशामुळे येतील निवडून वाटतंय? माझ्या गावाला हळू बोलू की, एवढ्या मोठ्या निवडलेले कुणाला ऐकलं? 5 कोटीचा रस्ता आमच्या सगळ्याला कळायला हवा आवाजात बी ऐकू येतंय। स्वतः आमदारांनी जर घरापुरता रस्ता केला नाही तर इथला काय होणार? 5 कोटीचा रस्ता आहे। जर ती अजित पवार याच्या टायमाला म्हणून टाकून रस्ता करावा लागतोय, जर असा डांबरी कधी होणार? 3 तालुक्यात 3 एमआयडीसी करायला लागलेत, कारखाने चालू आहेत, कारखान्याच्या माध्यमातून प्रत्येकाचे ट्रॅक्टर चालू झाले, ट्रॅक्टरच्या नादाखाली टोळ्या चालू झाल्या, प्रत्येकाला रोजगार चालूच झाला ना। दूध संघ 1 जानेवारी ते 15 जानेवारी पण चालू होईल। 200 लोकांना रोजगार भेटला, परत कारखाना एक चालू झाला म्हणजे 200 लोकांना भेटलाच ना। हो, थांबा शांततेत आपण बोलू। ऐका की, काय विकासाचे काय मुद्दे आहेत? विकासाचे आजपर्यंत शेतकऱ्याची ऊस जात नव्हती, बांधावर ऊस टाकायची पाळी होती। सावंत साहेबांना 3 कारखाने आमच्या मतदारसंघाला लाभलेत, त्याच्यामुळे ऊसाचा प्रश्न मिटला ना। दुसरी गोष्ट, जिथं समजा लोकाला वागा येत नव्हतं, मशानभूमीत जायला येत नव्हतं, तिथं सुद्धा मुरुम टाकला त्यांनी। आणि काय कामं करायची त्यांनी? ज्या शेतकऱ्याला 3 एमआयडीसी भूम परंडा वाशी या 3 तालुक्याला एमआयडीसी तरुणांसाठी रोजगाराचं आहे ना, तरुणांसाठी रोजगाराचं आहे ना। 3 एमआयडीसी मध्ये तरुणांसाठी रोजगाराचं आहे ना, 3 कारखाने चालू आहेत, त्यात रोजगाराचं आहे ना। कोण येणार आहे? सभेला येणार आहेत, हाजरीने माणसं येणार आहेत, 1000 रुपये रोजाने येणार आहेत, हाजरीने माणसं 1000 रुपये रोजाने येणार आहेत। शेतकरी म्हणून सांगतो 1000 रुपये रोजाने, आता हाजरीने 1000 रुपये रोजाने
काय म्हणताय हा? तुम्ही बोललाव का बोललाव का जाऊ दे मला जरा पलीकडे काय बरं वातावरण कुणाचं आहे काय नसतं साहेब सावंत साहेब का सावंत साहेबाला निवडून द्यायचं बरं आजपर्यंत सिद्धेश्वरा शपथ घेतली 3 एमआयडीसी मंजूर केल्यात 1 वर्षात सोयाबीनच्या तेल कंपनीच्या चालू स्थापना करायची म्हणून शब्द दिला त्यांनी सोयाबीनला भाव मिळेल का पुन्हा 2000 रुपये वाढून देतो म्हटले हे आडतीपेक्षा मग वातावरण सावंत साहेबाचं आहे का हो निवडून येतील वाटतंय का पुन्हा एकदा? बोला कुणाचं वातावरण आहे काय वातावरण सावंत साहेबाचं आहे. का बरं सावंत साहेब काय तुम्ही कार्यकर्ते आहेत का कार्यकर्ते आहेत आम्ही कार्यकर्ते हा. काय लोकांपर्यंत काय मुद्दे घेऊन चालला बरं सावंत साहेबाले बोमदूत संघ आमचा बंद पडलाय तेव्हा नव्याने 5 लाख लिटरचा दूध संघ नव्याने चालू करणार आहे. आमच्या भूम तालुक्यात MIDCच्या जी तेलाचा आपल्या म्हणजे सोयाबीनला भाव कमी त्या 3 MIDCच्या या ठिकाणी तेल घेणं चालू करणार आहेत. पुन्हा शेतकऱ्याच्या ऊसाला यंदा बी भाव जास्त दिला आहे पुढे बी देणार आहे. आणि आमच्या भागात अनेक कामं राहिले पाण्याचं काम राहिले ते आले अर्ध्या रस्त्यात तर ते पाणी पण आता काही दिवसात आमच्याकडे पोहोचणार आहे भोजनीचं पाणी त्यामुळे आम्हाला सावंत साहेबाला निवडून द्यायचं. काय वातावरण कुणाचं कौल आहे कुणाचं वातावरण आहे सध्या मी डोकेवाडीचा राहणार आहे. बरं कुणाचं वातावरण गावात? डोकेवाडी राहुल भैयाचं गाव म्हणून समजित आहेत हा. पण त्यांनी 15 वर्षात कसलाच विकास केला नाही. बरं केवळ त्यांनी फक्त भांडणं लावण्याचं कार्य केलं आणि एकामेकात भेदभाव केला. पण आज विधानसभेमध्ये आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकिल्याशिवाय राहणार नाहीत. सावंत साहेबाला एकदा अनेक पुन्हा विधानसभेवर लावणार बरं, ही ऐका की. 100% खात्री. बरं ठीक आहे सावंत साहेबाला आता हे 5 वर्ष होते त्यांच्या काळात काय कामं झाली का कुणाच्या सावंत साहेबाच्या सावंत साहेबाच्या काळामध्ये भरपूर कामं झाली. एखादं तुम्हाला जे माहिती आहे ते सांगा. डोकेवाडीत शाळेला लेकरांच्या शिक्षणासाठी त्यांनी व्यवस्थित दिलं. फळा दिला बोर्ड दिले शेतकऱ्यासाठी रानात जाण्यासाठी मुरुमाचे रस्ते करून दिले ते बी पदरून दिलेत. पुन्हा दुसरी गोष्ट शाळेत डोकेवाडीचे जी दैवत होतं मंदिर ते सुद्धा त्या सावंत साहेबांनी पदरून बांधून दिलं. ते 15 वर्षात राहुल भैयाला झालं नाही ते आमच्या सावंत साहेबांनी केलं. चला तुम्ही बोलताय काय वातावरण सांगा कुठले पडले सांगा. मी डोकेवाडीचा डोकेवाडीचे आहेत. बरं काय वातावरण गावातलं शिवसेना सावंत साहेब. शिवसेना का बरं कुठले विषय आमच्या आहेत? इथं शेतकऱ्यांना शेतातले सोयाबीन जर आता करायचं म्हणलं तर करता येत नव्हतं. ते सोयाबीन हरभऱ्यासोबत करावं लागायची. सोयाबीन काढून जरी का ठेवलं बरं का करावं लागायचं तसं? तिकडं सगळी काळीच माती. तर सावंत साहेबांनी तिथं 700-800 खेपा शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता करून दिला. तिथं पूल वाहून गेला राहुल भाईंनी बांधलेला ते पूल पण वाहून गेला. भैयांनी ती पुलाचं फोटो काढलं चांगले आणि जे वाहून गेला त्याचं फोटोच काढलं नाहीत. ते अशी जाहिरात फेकच करतात पहिलीपासून. गावामध्ये मंदिर पडलेलं होतं आमचं सावंत साहेबांनी ते पण बांधून दिलं. सिमेंट रस्ते दिले. गावात पाण्याची पिण्याची सोय केली. 2 पाईपलाईन केल्यात सावंत साहेबांनी. आता गाव राहिले आता प्लस हो 90% आमच्यातलं मतदान सावंत साहेबालाच पडणार. बरं चला आपण बाबा ऐकू येते का नगच चला तुम्हाला ऐकू येते का व्यवस्थित हा मग बोला आता काय कुणाचं वातावरण आहे बरं वातावरण आता काय शिंदे सावंतचं का बरं का द्यायचं त्यांना निवडून आता 5 वर्ष होते पण ह्यांनी काय केलं ह्यांनी काय केलं ह्यांनी आता रस्ते भरले मुरुम टाकला रस्त्यावर. तुम्ही कुठले इथलेच आहेत का पांढरेवाडीचे आमच्या गावात तर काही विकासच नाही यांचा. बर हा मग पांढरेवाडीत कुणाची हवा आहे आता हा कुणाचं आहे वातावरण पांढरेवाडीत आता पांडवडीचे शिंदे साहेबाचं बाणस. बरं आता तुम्ही कार्यकर्ते आहेत मला सांग काय विकासाचे मुद्दे आहेत किंवा काय मुद्दे घेऊन तुम्ही आता लोकांपर्यंत चाललाय? परंड्यामध्ये धूमधडाका लावला सावंत साहेबांनी. 3 तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय केले. तेरखेड्याला एक उपजिल्हा रुग्णालय केलं. पाऱ्यामध्ये एक उपजिल्हा रुग्णालय केलं. 150 ते 250 किलोमीटर डांबरीकरण रस्ते केले. 3 तालुक्यामध्ये MIDC मंजूर केल्या. सो खर्चातून 700 ते 800 किलोमीटर मुरमीकरण रस्ते केले आणि बरीच बांधाऱ्याची कामं असतील रस्त्याची कामं असतील प्युअर ब्लॉकची कामं असतील प्रत्येक गावामध्ये 1 ते 2 कोटी ते 5 कोटीपर्यंत निधी प्रत्येक गावामध्ये दिला त्यांनी. काय वाटतं की ह्या सगळ्या निधीच्या ह्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा निवडून येतील 100% येणार. विकास कामं एवढे झालेत की पुढच्या विकासावर काय बोलण्याचा हीच नाही. त्यांनी एक बी विकास काहीच केलेला नाही विकास पुढच्या आमदारांनी माझ्या आमदारांनी. आता ते दुसरे तर म्हणत होते 15 वर्षात बराच विकास झाला आता ह्या 5 वर्षात मग विकास झाला तर मग कुठे गेला विकास का दिसत नाही विकास झाला तर मग हे हां पुढे
विकास झाला म्हणलं टक्केवारी घ्यायचा. काय टक्केवारीचा काय विषय? टक्केवारीचं काय म्हणजे ना आता प्रत्येक गोरी गरिबाकडून टक्केवारी घे, ही काम देतो ती काम देतो, ही विकास केलाय 15 वर्षे. आणखीन काय ह्याच्यापेक्षा जास्त विकास केलाय साहेबांनी एकही रुपयाची टक्केवारी घेतली नाही. जेवढी कामं टाकली एकही कार्यकर्ते कोणी एकही रुपयाची टक्केवारी सावंत साहेबांनी घेतलेली नाही. आम्हाला भूम परांडा वाशिम मध्ये तर एक भाग्यविधाते नामदार तानाजी सावंतच समोर आमदार पाहिजेत. हीच आमची ईश्वरच्या चरणी प्रार्थना. तुम्ही कुठल्या गावचे? इराची वाडी. इराच्या वाडीचं गावचं राजकारण काय म्हणतं? गावचं तर 80 ते 85%. गावात किती कामं झालेत बरं तुम्ही? गावात भरपूर केलं. 1,40,00,000 रुपयाचे कामं केलेले आहेत. तुमचं गाव कोणतं आहे? घाटपिंपरी. घाटपिंपरीत काय वातावरण आहे? संपूर्ण 70 ते 80% आमचं घाटपिंपरी सावंत साहेबाच्या पाठीमागे. त्यांचं फक्त बघतोन 15 वर्षातच गेलं त्यांचं. ही असं खांबाच्या बहादर फक्त भूम परांडात फक्त तानाजी खमके नेतृत्व भूम परांड्याला पहिल्यांदा लाभलंय हे गेल्या 30 ते 40 वर्षामध्ये. या पुढे या. काय कोणाचं वातावरण बरं? तानाजी सावंत. का बरं तानाजी सावंत का द्यायचे? कारण विकास चांगला झाला, भरपूर झाला विकास. काय तुम्हाला जी माहिती आहे ती सांगा. 2-4 विकासाचे काम. रस्ते झाले सारे, पुन्हा डांबरी रस्ते झाले. कुठलं गावचे हो तुम्ही? पकरूड. बरं, गावचं वातावरण काय म्हणतंय? बायाकडे राहीन का साहेबाकडे राहीन? सावंत साहेबाकडे. तुम्ही कुठलं हो? नग बोलता येत नाही. तुम्ही कुठले हो? बरं, काय वातावरण बरं गावचं? वातावरण चांगलं आहे. कुणाला चांगलं आहे ते सांगा. सावंत साहेबाला चांगलं आहे. बरं, कामं केलेत का? बरं. कुठल्या गावचं हो तुम्ही? पांढरेवाडीचं जाऊ का? काय म्हणते गावचं वातावरण? काय म्हणते? ह्यांना विचारते की काय म्हणते? काय नाही, काय कुठल्या साहेबाला म्हणते का ह्याला द्यायचं म्हणते निवडून? कुणाला देऊ का? त्याच्यात काय विकास केला नाही. बाहेरना काय विकास केला? सावंतला मतदान देणार. बरं, चला. खरं फोर्स नाही चला. तुम्ही सगळे नेतेच दिसायला लागलो इथं. या इकडे अलीकडे एक जण कोणी बी. काय वातावरण? या पुढे या. कोण तुमच्याकडे बोलाय बी कोण तयार नाही? सगळ्याचे कपाळ वाढलेले. काय झालं? राष्ट्रवादी असू दे की काय तरी कपाळावर तेवढं दिसते आणि काय माणसं पाड्याचं मार्शल पाड्याला लावायला सगळ्या शेतकऱ्यासहित महिला वर्गासहित वाट बघून 20 तारखेची. 20 तारखेला हाय असं मतदान तुतारी मागं 4 नंबरच्या माणसाला करून हे आलेल्या पार्सलला हाय असं मागायला लावणार आहे. हाय असं मागायला लावणार आहे. लोक तर म्हणतात त्यांची हवा आहे चांगली. हवा दिसेल की तुम्हाला आता बघायचं 23 तारखेची वाट बघा की हवा लोकांनी म्हणण्याला काय करताय. मी सांगितलं राष्ट्रवादीचं ऑलरेडी म्हणून मी सांगणार तीच होणार आहे. बरं चला, तुमचं मत तुमच्यापर्यंत. तुम्ही हात त्याला एकमेकाला दाखवू नका. थांबा, जाऊ द्या आम्हाला बाजारात. ठीक आहे.